6 डिसेंबर 1956 विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं। त्या रात्री बाबासाहेब आंबेडकरांना अत्यंत शारीरिक वेदना होत होत्या, तरीही त्यावेळेला ते केवळ आणि केवळ समाजाचा आणि देशाचा विचार करत होते। बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, हातामध्ये लेखणी होती। जगाला समाजाला मार्गदर्शक ठरावा असा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता। त्या ग्रंथाची प्रस्तावना तेवढी लिहायची बाकी होती। त्या रात्री बाबासाहेब आंबेडकरांनी ती प्रस्तावना लिहिली, त्या ग्रंथावर सही केली, तो ग्रंथ पूर्ण केला, समाजाला आणि देशाला भेट दिला। एवढ्या वेदनेत असताना देखील बाबासाहेब आंबेडकरांना तो ग्रंथ पूर्ण करावासा वाटला। विचार करा, बाबासाहेब आंबेडकरांना तो ग्रंथ किती महत्त्वाचा वाटत असेल। तो ग्रंथ म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म। हा ग्रंथ आपल्या घरात आहे का? आपण कधी वाचलाय का? आपण कधी समजून घेतलाय का? आता आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाला प्रारंभ होईल। घराघरामध्ये, विहारामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करा, पारायण करा, त्यावर चर्चासत्र घडवून आणा, त्यावर विचार मंथन करा। हा ग्रंथ जर आपल्याकडे नसेल तर राजगृह पुस्तकांचं घर आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे। बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाबरोबरच भगवान बुद्धांच्या उपदेशाचं सार असलेलं बौद्धाचार्य देवदास राऊत संकलित धम्मपद, निवडक गाथा आणि कथा हे पुस्तक, ही दोन्ही पुस्तकं आम्ही आपल्याला देत आहोत 700 रुपयामध्ये टपाल खर्चाचं घरपोच। जर आपल्याला ही ग्रंथ संपदा हवी असेल तर आम्हाला दिलेल्या माहितीवर संपर्क साधा। नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय। गुरुपौर्णिमेच्या आपण अगणित सदिच्छा।